युवराज डोंगरे न्यूज, सत्य, स्पष्ट, निर्भीड. पंजाब मधला व्हिडिओ, भाजपचा आमदार याला चांगलं धुतलं शेतकऱ्यांनी. बघा हा व्हिडिओ बाजूचा. बघितला तर तुम्ही म्हणत असाल का हा व्हिडिओ आता भल्ला झोडला आहे आमदारले भाजपच्या. हा व्हिडिओ 5 वर्ष जुना आहे आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर अत्यंत व्हायरल आहे. आणि याच्यामध्ये जो व्यक्ती मार खाल्ला याने, बाजूने आजबाजूने पोलीस लोक होते, तो व्यक्ती त्याचं नाव असं आहे अरुण नारंग. काय आहे? अरुण नारंग त्या व्यक्तीचं नाव आहे आणि तो भाजपा मधला होता. हा व्हिडिओ 2021 मधला आहे आणि हा व्हिडिओ अत्यंत सोशल मीडियावर व्हायरल आहे. हा व्हिडिओ व्हायरल कोण केला अद्याप मालूम नाही, पण अरुण नारंग याने 2023 लाच आम आदमी पार्टी जॉईन केली आणि त्या कारणामुळं हा व्हिडिओ मध्ये दिशाभूल करण्याचं व्यवस्थापन या सोशल मीडियावर चालू आहे. त्या कारणामुळं कोणीही याच्यावर विश्वास ठेवू नये आणि अफवेवर व्हिडिओवर विश्वास ठेवू नये, जेणेकरून जनतेच्या मनात एकच निर्माण होईल की सालं पंजाब मध्ये मोर्चे चालू आहे शेतकऱ्याचे. नाही, हा 2021 मधला व्हिडिओ आहे आणि 2021 मधला व्हिडिओ असताना आपण याच्याकडे लक्ष द्यायचं नाही, कारण हा 20 मार्च 2021 चा व्हिडिओ आहे आणि हा व्हायरल झालेला आहे सोशल मीडियावर आणि या न्यूजवर पण आहे आणि न्यूजवर व्हायरल झालेला व्हिडिओ आहे, सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ आहे. त्या कारणामुळे तुमच्या मनात निर्माण झालेले प्रश्न असेल की ह्या हरामखोर बीजेपीतल्या आमदाराला शेतकरी मारून राहिले आणि तिथं शेतकरी मोर्चा चालू आहे. ते शेतकरी मोर्चा चालू नाही, हा व्हिडिओ जुना आहे आणि प्रत्यक्षात हा व्हिडिओ विरोधात. आता कसं आहे तुम्हाला माहित आहे, राजकारणामध्ये विरोधात भरपूर असतात आणि हा व्यक्ती आम आदमी पार्टी याने जॉईन केली आहे. त्या कारणामुळं आता आम आदमीला पार्टीला टॉर्चर करण्यासाठी असे व्हिडिओ व्हायरल करतच असाल आणि ज्याने कोणी हे केले असेल तर त्याला देव जाणे. पण गोष्ट एक आहे की याच्यावर अशा व्हिडिओवर अफवावर विश्वास ठेवू नका, जेणेकरून आपण अशा गोष्टीवर विश्वास ठेवाल आणि म्हणाल की आपल्या महाराष्ट्रात असं झालं पाहिजे. तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या महाराष्ट्रात अशा आमदारांना झोडलं पाहिजे, शेतकऱ्यासाठी लोक आवाज उठवत नाही, शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही. आणि पंजाब मधलीच घटना आहे, 2021 ची घटना आहे. त्या आमदारला झोडलं होतं, कपडे काळू काळू झोडलं होतं, कारण त्या कारणामुळं हा व्हिडिओ अत्यंत अजून व्हायरल केलेला आहे, दुबारा व्हायरल केला आहे आणि सोशल मीडिया इतका धुमाकूळ घालत आहे की लोक एवढे बघत आहे की 10 ते 15 मिलियन व्हिडिओ गेलेला आहे. त्या कारणामुळं या व्हिडिओवर कोणीही विश्वास ठेवू नका, जेणेकरून तुम्ही विश्वास ठेवाल तर तुम्ही म्हणाल की या मायावीन हात नारंग दिसून राहिला, हात आपल्याला मिरच्यात दिसून राहिला, आम आदमी पार्टी दिसून राहिला. हो, 2023 मध्ये त्याने आम आदमी पार्टी जॉईन केली होती. हा जुना आहे, 2021 चा व्हिडिओ आहे. त्या कारणामुळे तुम्ही अशा अफवा व्हिडिओवर विश्वास ठेवू नका, जेणेकरून तुम्हाला तकलीफ होणार. कारण हा व्हिडिओ 5 वर्ष जुना आहे आणि दिशाभूल करणारा व्हिडिओ आहे. 2021 मध्ये शेतकरी मोर्चा निघाला होता आणि पंजाब मध्ये निघाला होता आणि 27 मार्चला 2021 ला हा मोर्चा निघाला होता. त्या ठिकाणी माजी आमदार अरुण नारंग यांना फटेटावळक झोडलं होतं शेतकऱ्यांनी. हा व्हिडिओ एवढा व्हायरल झालेला होता, एवढा व्हायरल झाला होता. त्या कारणामुळे आपण हा व्हिडिओवर विश्वास ठेवू नका. तुम्हालाही वाटत असेल महाराष्ट्रातल्या आमदाराला असं झोडलं पाहिजे आणि शेतकरी चे कर्ज माफी करत नाही, मालाला भाव देत नाही, तो एक दिवस असाच टाइम येणारच आणि शेतकरी पण आमदारकीला खासदारकीला लोकायला जे लोक शेतकऱ्याच्या वाटोळ करत आहे असे महाराष्ट्रातला शेतकरी पण बलवान होणार आणि एक दिवस त्यांची पण पाळी येणार. समजलं का? कारण अशा व्हिडिओवर अफवावर विश्वास ठेवू नका, कारण हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि हा जुना व्हिडिओ असल्यामुळं तुम्ही याच्यावर लक्ष देऊ नका. कारण हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल झालाय, 10 ते 15 मिलियन लोकांनी हा व्हिडिओ बघितला. त्या कारणामुळं मला मजबुरन हा व्हिडिओ बनवायचा लागला आणि त्या कारणामुळे मी याची सूत्राद्वारे मी याची म्हणजे प्रशंसाद्वारे मी याची दखल घेतली, या व्हिडिओ बाबत मी जानकारी घेतली आणि तुम्हाला सांगितलं की हा व्हिडिओ जुना आहे,
हा व्हिडिओ आताचा नाही आहे. पंजाब मधली जी घटना अगोदर झाली होती 2031 मध्ये, आणि ह्या नारंग आमदाराला, माजी आमदार आहे तो, याला झोडण्यात आलं होतं आणि चांगलं कुताळलं होतं, चांगलं कपडे करून कुताळलं होतं. आणि आजूबाजूला तुम्हाला पोलीस लोक पण दिसले असेल त्या व्हिडिओच्या माध्यमातून. तर हा व्हिडिओ जुना असल्यामुळं याच्यावर विश्वास ठेवू नका. नक्की कमेंट करा का असं झोडलं पाहिजे का जे शेतकऱ्याच्या वाटोळं करतात अशाच आमदार लोकांना. नक्की कमेंट करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय किसान, जय संविधान.